मुगाच्या डाळीची इडली तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण ती तुम्ही दही आणि इनो सोडा वापरून तयार करता. आज आपण दही, इनो सोडा, तांदळाचा वापर न करता मुगाच्या डाळीची प्रोटीनयुक्त मस्त अशी कापसासारखी मऊ मऊ इडली तयार करणार आहोत. तुम्ही ती इडली पाहू शकता बघा, एकदम कापसासारखी मऊसूत तयार झालेली आहे. जाळी बघा तिला किती पडलेली आहे. एकदम मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार झालेली आहे. ज्यांना शुगर आहे आणि त्यांना इडली खायची आहे पण तांदूळ असल्यामुळे इडली खाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ही खास इडली आहे. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण मुगाची डाळ घेणार आहोत. एक वाटी कुठलीही तुम्ही सेट करू शकता. इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने मी इथे मुगाची डाळ मोजून घेते. तर इथे मी या वाटीने 2 वाटी मुगाची डाळ घेणार आहे. यानंतर त्याच वाटीने 1 वाटी आपण उडदाची डाळ घेणार आहोत. इथे आपण तांदळाच्या ऐवजी मुगाची डाळ वापरलेली आहे. अर्धा चमचा मेथीदाणे घातलेले आहेत आणि हे स्वच्छ आपल्याला 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. डाळ चांगली चोळून घ्यायची, म्हणजे ह्याच्यातील पावडर किंवा घाण जी काही असेल ती निघून जाईल आणि ह्याचं पाणी जे आहे ते एकदम क्लिअर होईपर्यंत आपल्याला ही डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. पाणी बघा किती घाण झालेलं आहे. तर हे पाणी आपण काढून टाकलं. डाळ 3 ते 4 वेळा व्यवस्थित धुतली. आता यामध्ये आपण डाळ भिजण्यासाठी पाणी घालणार आहोत. पाणी बघा एकदम क्लिअर झालेलं आहे. इथपर्यंत डाळ आपल्याला धुवून घ्यायची. भरपूर पाणी घालायचं आणि ही डाळ 3 ते 4 तास मी भिजत घातली होती. आता उन्हाळ्यामध्ये ही डाळ लवकर भिजली जाते, 1.5 ते 2 तासामध्ये व्यवस्थित भिजते. मात्र इथे मी 4 तासामध्ये ही डाळ भिजवून घेतली आहे. डाळ चांगली एकदम नरम झालेली आहे, चांगली फुलून आलेली आहे. ह्यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं. पाणी काढून टाकल्यानंतर डाळ जी आहे ती आपल्याला चांगली स्मूथ अशी वाटून घ्यायची आहे. इथे मी लहान मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ज्यामुळे हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं स्मूथ तयार होईल. थोडं थोडं करून मी हे दळून घेणार आहे. दळताना यामध्ये कमीत कमी पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. साधारण 1 ते 2 चमचेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे, जास्त पाण्याचा वापर करू नये. इथे मी ही डाळ बघा मिक्सरला व्यवस्थित वाटून घेतलेली आहे. एकदम मऊसूत डाळ तयार करून घ्यायची आपल्याला. डाळ जी आहे ती वाटल्यानंतर फ्लफी दिसायला पाहिजे अशी डाळ आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. बघा की एकदम स्मूथ तयार करून घेतलेली आहे मी डाळ. आता याच पद्धतीने मी बाकीची सर्व डाळ दळून घेणार आहे. तर इथे मी सर्व डाळ ही व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे. बघा हे जे बॅटर आहे ते आत्ताच फुलल्यासारखं वाटतं आहे, असं बॅटर आपल्याला हवं आहे. आता याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. अगदी एखाद मिनिटभर आपण याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. यानंतर यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी आपल्याला हे आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे पीठ जे आहे ते चांगलं मस्त असं फुलून आलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते हे पीठ किती मस्त ह्याला जाळी पडलेली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते बघा, मस्त असं हे पीठ चांगलं फुलून आलेलं आहे, चांगली जाळी पडलेली आहे. आपण ह्यामध्ये पाणी कमी वापरल्यामुळे बघा यामध्ये पाण्याचा अंश कमी दिसतोय एकदम. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनला आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. उलटसुलट करायचं नाही आहे, नाहीतर मग ह्याच्यातली जी हवा आहे ती निघून जाते, जाळी आहे ती सुद्धा निघून जाते. यानंतर यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि पाव टीस्पून इतकं हळद घातलेली आहे. हळद घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल. मी इथे कलरसाठी हळद घातलेली आहे. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ बघा किती घट्ट आहे. एवढंच घट्ट पीठ आपल्याला इथे हवं आहे. इडली करण्यासाठी आता इडली स्टँडला आपण तेल लावून घेणार आहोत. तेल व्यवस्थित चांगलं लावून घ्यायचं आहे. इडली पात्रामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे, तोपर्यंत ही प्रोसेस आपण करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला साच्यामध्ये इडलीचं पीठ घालायचं आहे. तर थोडंसं कमी घालायचं पीठ, कारण इडली फुलण्यासाठी पण आपल्याला थोडीशी जागा ठेवावी लागेल. तर अशा पद्धतीने हे जे इडली स्टँड आहे ते आपण तयार करून घ्यायचं आहे. बघा मी अगदी थोडं थोडं पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि थोडी जागा शिल्लक ठेवलेली आहे. थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि इडली स्टँड मी या पद्धतीने तयार करून घेते. आता सर्व इडल्या घालून झालेल्या आहेत. तर जे होल आहेत त्या होलावर दुसरी इडली आली पाहिजे. बघा ह्या होलाच्या वरती ही इडली आलेली आहे. अशा पद्धतीने हे स्टँड अरेंज करायचं, म्हणजे इडल्या ज्या आहेत
त्या व्यवस्थित वाफवल्या जातात, त्यांना व्यवस्थित स्टीम मिळते आणि इडली चांगली फुलायला मदत होते. ते स्टँड आपण तयार करून घेऊया. इथे हे स्टँड मी तयार करून घेतलेला आहे. आता आपण पाहूया पाणी उकळलं आहे किंवा नाही. इडलीच्या भांड्यातलं जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळलं गेलेलं पाहिजे. त्यामध्ये भरपूर अशी वाफ तयार झालेली पाहिजे, तेव्हाच हे स्टँड आपल्याला ह्यामध्ये ठेवायचं आहे. स्टँड ठेवल्यानंतर झाकण लावून 12 ते 15 मिनटं आपल्याला ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे मध्यम आचेवर. 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इडली किती फुललेली आहे, किती टम्म फुगलेली आहे. आपण थोडीशी स्पेस त्याला ठेवली होती, ती स्पेससुद्धा भरून निघालेली आहे आणि इडल्या वर फुललेल्या आहेत. आता ह्याला आपण असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पटकन चटणी तयार करून घेऊ. तर इथे मी 1 वाटी खोवलेला ओला नारळ घेतलेला आहे, मूठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 छोटे कांदे, पांढरे कांदे घेतलेले आहेत, कारण हल्ली आता उष्णता जास्त आहे, पांढरा कांदा थंडावा देतो. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, त्यानंतर 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 5-6 मिरची घेतलेली आहे, देठासकट भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्ध्या लिंबाचा रस मी इथे घेतलेला आहे, साधारणतः 1 चमचा. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं, 1 चमचा साखर घालायची आणि आवश्यकतेनुसार ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. ही चटणी तुम्ही फोडणी न देता सुद्धा वापरू शकता. इतकी मस्त ही चटकदार चटणी तयार होते. चटणी इथे मी तयार करून घेतलेली आहे. याला किती पातळ ठेवायचं त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी वापरू शकता. आता फोडणी नाही दिली तरीसुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता, पण आपण ह्याला फोडणी देऊया. फोडणी देण्याकरता इथे मी 1 चमचा तेल गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 2 चिमूटभर इतका हिंग घालायचा आणि इथे मी 1 लाल सुकी मिरची घेतलेली आहे आणि ही फोडणी आपण तयार करून घेतलेली आहे. ही फोडणी ह्याच्यावर घालायची आणि मस्त असं हे ढवळवून घ्यायचं की आपली चटपटीत चटणी तयार झालेली आहे. इडलीसोबत ही चटणी खूप छान लागते. चला तर मग आता चटणी आपली मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता चटणी किती मस्त तयार झालेली आहे. याला बाजूला ठेवून देऊया आणि इडली स्टँड आपण बाहेर काढून घेऊ. इडली स्टँड इथे आपण बाहेर काढलेला आहे. आता हे थंड करून घ्यायच्या इडल्या. बघा मी तुम्हाला दाखवते की ह्या इडल्या किती मस्त अशा फुललेल्या आहेत. इथे आपण दही, इनो, सोडा काहीही वापरलेलं नाही आहे. फक्त आपल्याला आदल्या दिवशी हे 1.5 ते 2 तास अगोदर भिजत घालायचं आहे. रात्री झोपताना 10 मिनटात दळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ह्या इडल्या बनवायच्या आहेत. एवढंच काम आहे. कारण नेहमी तुम्ही दही, इनो, सोडा वापरून नाश्ता बनवणार तर तो शरीरासाठी चांगलं नाही आहे. त्यापेक्षा थोडीशी मेहनत केली तर ह्या मस्त अशा इडल्या तयार होतात. शिवाय जे लोक डायबेटिक आहेत, ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना जर इडली खायची असेल तर तांदळामुळे ते इडली खाऊ शकत नाही, तर ही अशी पारंपरिकरित्या बनवलेली इडली ते लोक पण सुद्धा खाऊ शकतात. ह्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे ते लोकसुद्धा ह्या इडल्या खाऊ शकतात. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं. धन्यवाद.